महाविकास आघाडीसाठी वंचितची जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडतेय। वंचितला 6 जागांसाठी प्रस्ताव दिला गेलाय। अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, बुलढाणा, अमरावतीचा यामध्ये समावेश आहे। महाविकास आघाडी बैठकीआधी वंचितला जागा वाटपासंदर्भात वंचितची बैठक पार पडतेय। यामध्ये अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, बुलढाणा, अमरावतीचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे। 6 जागांचा प्रस्ताव ठरलाय अशी सुद्धा माहिती समोर येते। तर महाविकास आघाडीच्या बैठकीआधी वंचितची जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडतेय। 6 जागांसाठी वंचितचा प्रस्ताव आहे। यामध्ये अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, बुलढाणा आणि अमरावतीचा समावेश आहे। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ओमकार यांच्याकडून। ओमकार, महाविकास आघाडीच्या बैठकीआधी वंचितची जागा वाटपासंदर्भात बैठक होते। 6 जागांवरती वंचितनं दावा सुद्धा केलाय। अगदी खरं आहे। थोड्याच वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। त्यांचे उपाध्यक्ष पुंडकर जे मागच्या 30 तारखेच्या बैठकीला उपस्थित होते आणि दुसरं म्हणजे प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर या बैठकीला उपस्थित होते। हे तिघही नेते आता थोड्याच वेळात महाविकास आघाडीची जी ट्रायडेंट त्या ठिकाणी बैठक पार पडणार तिथे पोहोचतील। पण महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीपासून 12-12-12चा फॉर्म्युला दिलेला होता, त्याच्यावरती ते पाणी सोडणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण महाविकास आघाडीत इतक्या जागा त्यांना निगोशिएट करणार नाही असं कळत आहे आणि आताच्या घडीला 6 जागांचा प्रस्ताव या बैठकीत तयार झालाय। याच्यामध्ये या सगळ्या जागांचा समावेश आहे। महत्त्वाचं म्हणजे यातील सगळ्या 30 जागा म्हणजे परभणी असेल, बुलढाणा असेल किंवा दक्षिण मध्यसारखी जागा असेल, या जागांवरती उद्धव ठाकरेंचे कॅन्डिडेट होते। त्या जागा उद्धव ठाकरेंचं इथे मताधिक्य असल्याचं दिसलेलं होतं। त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्याच कोट्यातून जागा दिली जाणार का की आणखी कोणत्या 2 जागा निगोशिएट केल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, नक्कीच आपल्याकडे लक्ष असेल। बैठकीचा तपशील घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।